Hi. Last time we have seen the numericals from the exercise. I think it is up to E. पाच झाले होते exercise मधले. Okay, now we will move on to it is exercise question number 5, that is F. The masses of the earth and moon are 6 into 10 raised to 24 kg and 7.4 into 10 raised to 22 kg respectively. ओके, दोघांचं मास दिलेलं आहे अर्थ आणि मूनचं आणि ते केजी मध्ये दिलेलं आहे. अर्थचं मास जास्त आहे 10⁻24 kg आहे, मूनचं कमी आहे 10⁻22 kg आहे. The distance between them is 3.84 into 10⁵ किलोमीटर. दोघांच्या दरम्यानचं डिस्टन्स 3.84 into 10⁵ किलोमीटर आहे. ओके, कॅल्क्युलेट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द टू. आणि मग दोघांमधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन काढायचा आहे. दॅट मीन्स F and use G is equal to 6.7 into 10⁻11. आता जेव्हा गणितात दिलेलं असते तर तेवढंच वापरायचं. त्याने डेसिमल पॉइंट नंतर एकच दिलेलं 7, तर आपण तेवढीच व्हॅल्यू वापरायची. ओके, then given write down mass of the earth. It is mass of the earth m1. Mass of the earth m1 is equal to 6 into 10⁻24 kg. Okay, then it is mass of the moon m2. It is 7.4 into 10⁻22 kg. आणि मास ऑफ द अर्थ जास्त आहे, पाहून घे इथं 10⁻24 आहे, इथं 10⁻22 आहे. नाही तर मग एकाला 6 आणि 7.4 कडेच बघेल, तिकडे बघावं लागेल. then it is distance r. It is distance between them, that means it is earth and moon. Distance r is equal to, it is 3.84 into 10⁵. बरोबर आहे ना, 3.84 into 10⁵ किलोमीटर. मास आपण केजी मध्ये मोजतो एसआय सिस्टीम मध्ये, डिस्टन्स आपण एसआय सिस्टीम मध्ये मीटर मध्ये मोजतो आणि सीजीएस मध्ये सेंटीमीटर मध्ये मोजतो. सो इट इज इन अ किलोमीटर, वी हॅव टू कन्वर्ट इट. आणि मग सगळ्यांना माहित आहे की 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर, 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर. आता किलोमीटरचे मीटर करायचे आहे तर नक्कीच आपल्याला इंटू करावं लागेल. त्याला काय करावं लागेल, इंटूच करावं लागेल. सो वी विल मल्टिप्लाय बाय 1000, कारण 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर, तर किलोमीटरचे मीटर करायचे आहे. तसं रुपयाचे पैसे करायचे आहे. 10 रुपये आपल्याजवळ, तर 1 रुपयाचे पैसे होतात 100 पैसे म्हणजे 1 रुपया. सो 10 रुपयाला आपण 100 ने मल्टिप्लाय करू तेव्हा ते पैशामध्ये होईल. म्हणजे मोठ्याचं छोटं करताना इंटू करावं लागते. सेम केस किलोमीटरचे मीटर करायचे आहे म्हणजेच मोठ्याचं छोटं करायचं आहे. तर मग आपल्याला 1000 ने गुणावं लागेल 1000 म्हणजे 10 चा क्यूब, 1000 म्हणजे 10 चा क्यूब. 10 into 10 into 10, that is 10 चा क्यूब आणि its value is 1000. ओके, मग आपण याला 10 च्या क्यूब न पण मल्टिप्लाय करू शकतो. सो हियर इट इज 3.84 into 10⁵ into 10 चा क्यूब and this kilometer becomes a meter. Kilometer becomes a meter since 1000 meter is equal to 1 kilometer. Okay, we have to make the note of it. Then असू द्या ते सध्याचं. Gravitational constant, that is G, is equal to 6.7 into 10⁻11. It is Newton meter square per kg चा square. Okay, Newton meter square per kg चा square. Then gravitational force between the moon and the earth, what we have to calculate, that is F. So this F is equal to question mark. This is our prime requirement, what we have to find out. Then it is आपल्याजवळ ह्या व्हॅल्यूज आहे आणि मग आपल्याला फोर्स काढायचा आहे. आपल्याला माहितच आहे
द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन, द न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आणि मग त्याच्यानुसार आपण F is equal to G m1 m2 upon r square. So now we will put the values. It is G 6.7 into 10 raised to minus 11. Okay. Then it is m1 6 into 10 raised to 24. Okay. Then into m2 it is 7.4 into 10 raised to 22. ठीक आहे. आणि मग हे सगळ्यांनी मेन्शन केलेलंच असेल, याला काढून टाकू आपण. आणि मग हे झाले आपल्या वरच्या जी युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, त्याची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे. तीच घेतली m1 मास ऑफ द अर्थ 6 into 10 raised to 24, m2 mass of the moon, that is 7.4 into 10 raised to 22. आता जर आपण कन्वर्ट केला होता त्यानुसार तेच लिहायचा 3.84 into 10 raised to 8. आणि मग हे झालं r, आणि याचा r चा स्क्वेअर आहे म्हणून मग स्क्वेअर. सोपं आहे, जास्त काही त्रास होणार नाही. Then it is 6.7 into 6 into 7.4. ओके, सगळे आपण डिजिट जवळ आणल्या आणि मग 10 raised to power वाले जवळ घेऊ. 10 raised to minus 11 into 10 raised to 24 into 10 raised to 22. ओके, असं केलं आपण. आणि मग खाली त्या ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे म्हणून मग 3.84 चा स्क्वेअर होईल into 10 raised to 8 आणि याचा पण स्क्वेअर होईल. आणि याला त्या दोघांना जर सोडवलं 6.7 into 6 तुम्ही करू शकता. सो दॅट इज 40.2 into 7.4 into 10 raised to minus 11 into त्या दोघांचे प्लस वालेच आहे 10 raised to 24 10 raised to 22. तर त्याच्या दोघांची एडिशन करून टाकायची, दॅट इज 46. 3.84 चा स्क्वेअर काढून घ्यायचा आणि तो इज 14.7456. 14.7456 पाहून घ्या एकदा. 3.84 into 3.84. ओके, डेसिमल पॉईंट आपण बाजूला घेऊन देऊ. 4 4 चा 16 1 will be carry. 4 8 चा 32 plus 1 33. 4 8 चा 32 plus 1 33. 3 will be carry. 4 3 चा 12 12 plus 3 that is 15. Then 8 4 चा 32 3 will be carry. 8 8 चा 64 plus 3 67 6 will be carry. 8 3 चा 24 plus 6 that is 30. Okay. Then 3 4 चा 12 1 will be carry. 3 8 चा 24 plus 1 25 2 will be carry. 3 3 चा 9 9 plus 1 that is 11. So 6 5 9 plus 5 14 7 1. ओके, तर पाहून घ्या. मग 1 2 3 4 4 नंतर डेसिमल पॉइंट. सो 14.7456 what I have written. Take the note of it, otherwise leave it. Then मग इथं 10 raised to 8 raised to 2. आता a raised to m raised to n, that becomes a raised to mn. So 8 into 2 that is 10 raised to 60. ओके, आता पुन्हा इथे या दोघांचा गुणाकार करून टाकायचा. 40.2 into 74. आता पहा 402 गुणिला 74. 74 2 चा is 148. Okay, then it is 14 will be carry. 74 0 0 4 will be there, 1 will be carry. 74 4 चा it is 296 plus 1 297. आणि मग इथे 1 आणि 1 2 दोन नंतर डेसिमल पॉइंट. सो इट इज 297.48 297.48 इंटू या दोघांना जोडून घ्यायचं. 46 minus 11 that is 35. 46 minus 11 that is 35. Okay, then it is 14.7456 into 10 raised to 60. आता याला आपण सेपरेट करू आणि काय होते ते पाहू. Then it is f
F is equal to 297.48 upon 14.7456 into 10 raised to 35 is आणि हा जर वर गेला तर मायनस होऊन जाईल. ओके सो हा 10 raised to 16 जर वर गेला तर मायनस होईल. 10 raised to 35 ॲज इट इज आहे आपण त्याला ठेवले आणि याला आपण असं सेपरेट पण करू शकतो. आता इथे डेसिमल पॉइंट्स आहे याला उडवायचं आहे आपल्याला. तर डेसिमल पॉइंट घोटाळा करतात कॅल्क्युलेशनला कठीण आहे त्यापेक्षा बेटर वे वी विल स्क्रॅच ऑफ दिस डेसिमल पॉइंट्स. आता वरचे जेव्हा 2 नंतर आहे ओके याला जर उडवायचं असेल तर खाली 2 शून्य वाढवून द्यायचे आणि खाली 4 नंतर आहे तर वर 4 शून्य वाढवून द्यायचे. दोन्ही डेसिमल पॉइंट उडून जाईल आणि मग ते शून्य आपण नंतर कापत बसू. डोक्यात घोटाळा नको सगळ्यांना इझी जावं म्हणून. नाही तर मग 4 आणि 2 मायनस तर आपण काय केले असते वर 2 शून्य वाढवले असते. पण कशाला सगळ्यांना समजलं पाहिजे. तर पहिले डेसिमल पॉइंट उडाले म्हणून आपली फिगर ॲज इट इज लिहायची. आता खाली किती होते तर 4 नंतर होता 1 2 3 4 ओके. पुन्हा खालची फिगर जशाला तशी लिहायची आणि मग किती नंतर होते 2 नंतर वर म्हणून मग 2 शून्य लिहून द्यायचे. दिस टू विल बी कॅन्सल. देन इंटू 10 raised to 35 इंटू 10 raised to -16. आता पहा तर 35 मधून 16 गेले 10 raised to 90 10 raised to 90 ओके. मग आता पुढच्या स्टेप मध्ये काय होईल 2974800 डिवायडेड बाय 14745 असं इंटू 10 raised to 90 इंटू 10 raised to 90 ओके. आर यू गेटिंग मी. देन वी हॅव टू डू दिस डिव्हिजन आणि सर्वात महत्वाचं कॅल्क्युलेटर नसतात. हो आता घरी आहे तर कॅल्क्युलेटर मिळेल पण पेपर सोडवताना कॅल्क्युलेटर नसते. बघा 14745 ओके. आता आपल्याजवळ इथं 29 आहे तर 49 14 2s are 14 तर सरळ सरळ आपण दोन्ही जाऊ. ओके 14745 इंटू 2 तर इथे आपल्याजवळ 7 डिजिट आहे मग आपल्याजवळ 6 आहे तर इथे 6 पासून सुरू करू. Then it is 2 6 are 12 1 will be carried. 2 5 are 10 10 plus 1 11 1 will be carried. 2 4 are 8 8 plus 1 that is 9. So it is over. 2 7 are 14 1 will be carried. 2 4 are 8 8 plus 1 that is 9 2 1 are 2 so it is. मग 10 मधनं 2 गेले 8 राहिले 8 मधनं 2 गेले 6 ओके. 10 minus 2 8 8 minus 2 6 then 14 minus 9 5 okay. Then it is 7 minus 5 it is 2 9 minus 9 0 0 so it is 2 5 6 8 हॅलो. हा 2चा भाग बसल्यावर तर आता आपण हवंचं शून्य इथं घेऊ शकतो. तर आपल्याजवळ झाले 25,680 पण इथे आपल्याजवळ 1,47,456 मग भाग जाणार नाही तर शून्याचा भाग ओके. मग शून्याचा दिला ओके. 2560 मग तरी जमणार नाही मग तिला पॉईंट मग आता इथे शून्य घेऊ शकतो आपण. मग पुन्हा 14 28 होता तर एकचाच भाग बसेल. सो इट इज 14 74 56 ओके. 10 minus 6 4 10 minus 6 4 then 8 minus 5 3 16 minus 7 that is 9 5 minus 5 0 so it is 10 9 3 4 4 डेसिमल पॉइंट दिलेलाच आहे मग शून्य घेऊ शकतो आपण. आता प्लीज सरळ सरळ 7चा भाग जाईल कारण 49 109 47 98 ओके.
So we will go with the 7. 7 6 are 42, 4 will be carried. 7 5 are 35 plus 4, 39, 3 will be carried. 7 4 are 28 plus 3, that is 31, again 3 will be carried. 7 7 are 49, 49 plus 3, that is 52, 5 will be carried. 7 4 are 28, 7 4 are 28 plus 5, 33, 3 will be carried. 3 will be carried. 7 1 are 7, 7 plus 3, that is 10. So, it is easily matchable with life. बरोबर है? 10, 32, 192. Then 10 minus 2, 8. 14 minus 10, 4. 4 minus 2, 2. 3 minus 2, 1. 9 minus 3, 6. 0, 0. 6, 1, 2, 4, 8. Okay. 2 डेसिमल पर्यंत बसून जाईल, काही फरक पडत नाही. Then it is equal to 20.17 into 10 raised to minus 10 raised to 19, not minus 10 raised to 19. Okay. मग आता पाहून घ्या. आता हा 20.17 आहे. 17 म्हणजे 50 च्या खाली आहे, तर we can easily write it as 20 into 10 raised to 19. ओके. मग आता कारण 17 आहे, दुकानात किराणा दुकानात गेल्यावर 50 पैशाच्या वरचे असेल तर तो डायरेक्टली राऊंड ऑफ घेते आणि अलीकडचे असेल सोडून देते. ओके. म्हणून मग 17 आपण सोडले तरी चालते, काही फरक पडत नाही. सो इट इज 20 into 10 raised to 19. आता याला 20 ला आपण 2 into 10 raised to 1 असं पण लिहू शकतो. 10 raised to 1 म्हणजे काय, तर 10 गुणिले 2 20 होते, म्हणून याला आपण असं लिहिलं. सो इट इज 2 into 10 raised to 20 होऊन जाईल. इट इज फोर्स, सो इट इज न्यूटन. सो इट इज न्यूटन. 2 into 10 raised to 20 न्यूटन. गणित खूप सोपं आहे. आय होप यू अंडरस्टूड दिस. ओके. सो लास्ट वन स्टेटमेंट. Therefore, the gravitational force between the Earth and the Moon is 2 into 10 raised to 20 Newton. 2 into 10 raised to 20 Newton. हे आपल्याला लिहावं लागेल. फायनल स्टेटमेंट. छान छान गणित आहे, तर हे सोडून दाखवलेलं आहे. Now it is our last, that is G. The mass of the Earth is 6 into 10 raised to 24 kg. Mass of the Earth is 6 into 10 raised to 24 kg. The distance between the Earth and the Sun is 1.5 into 10 raised to 11 meter. आता सरळ मीटर मध्येच दिलं, पहिल्या गणितात किलोमीटर मध्ये होतं. आता डोक्यात त्रास. If the gravitational force between the two is 3.5 into 10 raised to 22 Newton. आता दोघांमधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स दिलेला आहे, कोणामधला, तर अर्थ अँड सन. So it is 3.5 into 10 raised to 22 Newton. What is the mass of the Sun? What is the mass of the Sun? And G is equal to 6.7. G is equal to 6.7 into 10 raised to minus 11 Newton meter square per kg चा square. Okay? Or kg raised to minus 2. जे काही असेल ते, तर असं गणित आहे. मास दिलेलं आहे, फक्त काढायचं आहे सनचं, पण त्यामधलं डिस्टन्स पण दिलेलं आहे आणि दोघांमधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स सुद्धा दिलेला आहे. सो राईट डाऊन गिवन मास ऑफ द अर्थ, गिवन मास ऑफ द अर्थ, आणि मग आपण त्याला m1 ने मेन्शन करू. m1 मास ऑफ द अर्थ, m1. m1 is equal to 6 into 10 raised to 24 kg. Okay. That is gravitational force, that is F. Gravitational force between the Earth and the Sun, and that is denoted by capital F. F is equal to 3.5 into 10 raised to 22, 10 raised to 22
Newton. Okay, this is the gravitational. This is the force between the sun and the earth. Okay, it is gravitational force between the sun and the earth. Then distance, that is r, is equal to 1.5 into 10 raised to 11 मीटर. दरवर्षीप्रमाणे गणपतीच्या जेवणाप्रमाणे याला कन्वर्ट करायचं नाही. तिथे तो किलोमीटर मध्ये दिला होता म्हणून मीटर कन्वर्ट केला. इथे ऑलरेडी इट इज इन मीटर. ओके, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट g इज इक्वल टू दिलेला आहे ना, तो पाहून घ्या. इट इज 6.7 into 10 raised to minus 11 Newton meter square per kg square. Okay, then what we have to find out, तर पाहून घ्या what is the mass of the sun. आणि मग m1 जर आपण अर्थाने दिला तर नक्कीच mass of the sun, that is m2 is equal to question mark. m2 is equal to question mark. Okay, हे दिलेलं पूर्णच्या पूर्ण मांडून घ्यायचं पहिले. Mass of the earth m1 is equal to 6 into 24 kg. The force between the earth and the sun, that is F, 3.5 into 10 raised to 22 Newton. Distance between the earth and the sun, that is R, 1.5 into 10 raised to 11 meter. Then it is gravitational constant G, 6.7 into 10 raised to minus 11 Newton meter square per kg square. And mass of the sun, that is m2, what we have to find out. We know that F is equal to G m1 m2 upon r square. Okay, F is equal to G m1 m2 upon r square. आणि आपल्याला काढायचा आहे m2, मग आपण याला m2 मध्ये कन्वर्ट करू. म्हणजे m2 एका बाजूला घेऊन घेऊ आणि उरलेले मग सगळे आपल्याला ठेवायला सोयीस्कर जाईल. आणि therefore हा m2 हा इथेच राहिला, r स्क्वेअर इथे याला मल्टिप्लाय होईल, सो fr स्क्वेअर अपॉन इट इज gm1 असं होईल. fr स्क्वेअर अपॉन gm1 होईल, बरोबर आहे. हा r स्क्वेअर इकडे आला म्हणून fr स्क्वेअर झाला आणि हा gm1 इकडे इंटू मध्ये होता आणि इकडे डिवाइड होईल. सो आणि मग आता व्हॅल्यू पुट करत चला. बघा f, it is 3.5 into 10 raised to 22. This is the force into, आता डिस्टन्स किती आहे तर 1.5 into 10 raised to 11. ओके, पण त्याचा स्क्वेअर आहे 1.5 into 10 raised to 11 चा स्क्वेअर डिवाइडेड बाय g, that is 6.7 into 10 raised to minus 11. Okay, into काय आहे तर m1 it is 6 into 10 raised to 24. 6 into 10 raised to 24. ब्रॅकेट याच्यासाठी दिले की तुमच्या लक्षात राहील याची व्हॅल्यू ही आहे f. ओके, r आणि स्क्वेअर g आणि m1. मग आता याला आपण सरळ सरळ डिजिट जवळ आणायच्या. 3.5 into 1.5 into नाही, पहिले तो स्क्वेअर सोडवावा लागेल. ओके, पहिले स्क्वेअर सोडून घेऊ. इट इज 3.5 into 10 raised to 22 10 raised to 22 into 1.5 चा स्क्वेअर into 10 raised to 11 चा स्क्वेअर. म्हणजे मग सोयीस्कर आणि आपल्याला करता येईल. 6.7 into 6 into 10 raised to minus 11 into 10 raised to 24. काहीच केलं नाही, पाहून घ्या. आज असेल तसंच लिहिला. ओके, फक्त इथं ही ब्रॅकेट सोडवली 1.5 चा स्क्वेअर आणि मग into 10 raised to 11 चा पण स्क्वेअर असं आपण सेपरेट केलं आणि खाली डिजिट जवळ आणल्या 6.7 into 6 आणि 10 raised to minus 11 into 10 raised to 24. मग पुढे सरळ सरळ 1.5 चा स्क्वेअर सगळ्यांना माहित आहे, 15 चा स्क्वेअर 225, बरोबर आहे ना.
So it is 1.5 into 1.5. It is 2 to 5. But equally known, so it is 2.25. So here 3.5 into पूजा स्टेप मध्ये पाहू 10 raised to 22 into 10 raised to 11 into 2 पुन्हा 22 होऊन जाईल ओके हा 10 raised to 22 इथचा आणि 11 into 2 म्हणून 22 ओके इकडे याला सोडवता येईल 6.7 into 6 आताच आपण केलं होतं इट इज 40.2 40.2 into या दोघांना पण सोडवता येईल 10 raised to -11 into 10 raised to 24 24 मधून 11 गेले सो इट विल बी 13 24 -11 13 that is 10 raised to 13 सोपं आहे जास्त त्रास होत नाही बघा 3.5 into 1.5 चा स्क्वेअर 225 आहे पण 2 नंतर डेसिमल पाहू सो इट इज 2.25 into आता सरळ सरळ दोघांची ऍडिशन करून टाका सो इट इज 10 raised to 44 divided by 40.2 into 10 raised to 30 काय होईल एक स्टेप जास्त वाढेल पण काय होईल आपला स्वतःचा घोटाळा होणार नाही म्हणून मग हळूवारपणे जायचं शांततेनं सोडवत जायचं m2 is equal to आता या दोघांचा गुणाकार करायचा सो 225 गुणिले 35 ओके 35 5 are 175 so 5 will be 70 will be carried 35 2s are 70 so it is 87 7 is here 8 will be carried 35 2s are 70 plus 8 it is 78 okay मग आता आपल्याजवळ काय होतं पाहून घ्या 2.25 2 नंतर डेसिमल पॉइंट आहे 3.5 म्हणजे 2 आणि 3 आपलं उत्तर येईल इट इज 7.875 कशाचा गुणाकार केला तर 3.5 into 2.25 ओके एवढा गुणाकार केला त्याचं उत्तर आलं 7.875 देन हा 10 raised to 44 जसा तसा किंवा आपण हा खालचा जर वर घेतला तर मायनस होईल 10 raised to -30 आणि याच्या खाली काय आहे तर 40.2 ओके 40.2 पुन्हा आपण युजली जाऊ खालचे 3 शून्य वाढवणे कारण वर 3 नंतर डेसिमल पॉइंट आहे वर 1 वाढवणे कारण 1 नंतर डेसिमल पॉइंट आहे सो 78750 आणि मग इट इज 3 शून्य वाढवून द्यायचे ओके into 10 raised to 44 minus 13 that is 31 10 raised to 31 हा शून्य पडला 7875 divided by 40200 बरोबर आहे then into 10 raised to 13 आता युनिट प्लेसला 5 असल्यामुळे 5 and 0 this can be divided by 5 both the numbers are divided by 5 मग करून पाहायचं 5 ones are 5 ओके 2 दोन राहिले मग आता आपल्या जर झाले 28 5 5 are 25 3 राहिले 28 minus 25 3 37 तर 5 7s are 35 मग 2 राहिले आणि 25 झाले 5 5 सो मीन्स 1575 घरी पण तुम्ही करू शकता तुमच्या लक्षात येईल then it is 5 8s are 40 ओके 5 8s are 40 मग 2 ला भाग जाणार नाही शून्याचा भाग जाईल मग 5 8s are 40 आणि मग तिथे काय होईल शून्याचा भाग केल्यावर 2 ची मग पुढे 20 होऊन जाईल आणि मग प्लीज 5 4s are 20 मग शून्य एक शून्य राहते
आता आपलं जो झालं 1575 इंटू 8045 इथे बाजूला लिहून टाका डिवायडिंग बाय 5. Again, we can divide it by 5 कारण unit place 5 and 0 चालेल. मग आता पुन्हा 5 3 are 15, okay, 0. मग 5 are 5, 2. So 5 5 are 25, 315. Then it is 5 1 are 5, 3 झाले, 30 झाले, 5 6 are 30. ओके मग 4 घेतला, 4 ला 5 चा काय शून्याचा जाईल आणि मग इट बिकम्स 40. सो 5 8 चा 40 इंटू 10 खूप सोपं आहे, लक्षात घेतलं तर जास्त त्रास होत नाही. आता आपण सरळ सरळ साध्या याच्यावर लिहू. इथे पण लिहू टाकायचं डिवायडिंग बाय 5. 2 वेळा आपण 5 ने डिवाइड केलेलं आहे आणि बऱ्यापैकी सोपं जाते म्हणून मग तिथे त्याला आपण आणलेलं आहे. मग आता 315 it is divided by 1608. 1608 डिवाइड करायचं तर पहिला तर भाग शून्याचा जाईल, इट इज 0 कारण 315 चा आपल्याला इकडे 1608 आहे. सो हियर इट इज 315. मग पर्याय नसला आपण डेसिमल पॉइंट देतो, डेसिमल पॉइंट दिल्याबरोबर शून्य घेतो. सो हियर इट इज आता सरळ सरळ 16 दोन्ही 32 होतात म्हणजे 2 चा भाग तर जाणारच नाही. सो इट विल बी 1. सो इट इज 1608. Then 10 minus 8 2, 5 minus 1 that is 4, 11 minus 8 that is 5, and 3 minus 2 that is 1. So it is 1542. Okay. मग आता काय होईल, डेसिमल पॉइंट दिलेला आहे तर एक शून्य घेऊ शकतो आणि इथे आपला जो 16 आहे इट इज 16. सो 16 9 जा इट इज 144 होता तर आपला जो 154 आहे. सो हियर इट इज 9. इट इज 9. 9 8 जा 72, 7 will be carried. 9 8 जा 72, 2 will be here, 7 will be carried. 9 0 0 7 is there. 9 6 za 54, 5 will be carried. 9 1s are 9, 9 plus 5 that is 14. So it is 14,472 minus 10 minus 2 8. Okay. Then 12 minus 8 4. 14 minus 5 that is 9. 5 minus 5 0 0. Okay. 0.19. It is 948. Decimal point दिलेला आहे शून्य घेऊ शकतो पुन्हा 16. It is 16 6 are 96. So 16 6 are 96. So 94 आहे म्हणजे 5 चा भाग जाईल. Okay. So here 5 8s are 40. So 0 will be there, 4 will be carried. 5 0 0 so 4. 5 6 are 30, 3 will be carried. 5 1s are 5, 5 minus 3 that is 8. Okay. 8 0 4 0 mark. शून्य 8 आणि 4 केले 4. 8 minus 4 4. 4 minus 0 4. 1 4 4 0. पुन्हा शून्य घ्यायचा. आता again it is 16 9 जा 144 होता पण तिथे 08 पण आहे आणि आपल्यासोबत कमी आहे आपलं 8 भाग. So here it is 8 8s are 64, 6 will be carried, 8 0 0 6. 8 6 are 48, 4 will be carried, 8 1s are 8, 8 plus 4 is 12. बघू त्याच्यापेक्षा छोटी यायला पाहिजे. 10 minus 4 6. 10 minus 7 3. 14 minus 9 5. 4 minus 3 1 0. So 15 36 येते आणि आपला जो 1608 म्हणजे 8चा बरोबर आहे. तर बस होते थांबायला हरकत नाही तर 0.1958 कारण 4 पॉईंटपर्यंत काय सो 10⁻31. ओके. मग आता याला आपण पाहून घ्या. हा 5 इथे 8 आहे,
हा 8 जर काढून टाकायचा असेल तर 5 पेक्षा मोठा असल्यामुळे अलीकडच्या मध्ये 1 ऍड होईल. सो इट इज 196 into 10^31. ओके. मग आता पुन्हा जे फायनल उत्तर दिलेलं असेल ते पण आलं पाहिजे ना. तर त्याच्यासाठी मग आपल्याला m2 is equal to 0.196 आहे. तर आपण याला छोटा असून मोठा दाखवू शकतो आपण. तर याला 1 डेसिमल पॉईंट बोलला. हा डेसिमल पॉईंट इकडे जर दिला तर 1.96 होईल. पण 10⁻⁻1 लिहावा लागेल. कारण आपण छोटा असताना मोठा दाखवत आहे तर 10⁻⁻ आणि इंटू 10⁻31. ओके. मग 1.96 इंटू रूल्स ऑफ इंडायसेस नुसार 10⁻30. 10⁻30 इट इज मास असल्यामुळे kg. आणि m2 म्हणजे कोणाचं मास? इट इज ऑफ द सन. इट इज ऑफ द सन. मला वाटते गणित सोपंच आहे. सगळं स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे. हा भागाकार करून दाखवला होता. मग 0.1958 आला. हा 8 काढून टाकला म्हणून मग हा 5 चा 6 झाला. ओके. आणि मग याला आज आपण मोठं दाखवलं 1.96 म्हणून 10⁻⁻1 झाला. कारण हा डेसिमल इकडे जर सरकवला 10⁻⁻1. कारण छोटा असून आपण मोठा दाखवत आहे. 0.196 आहे त्याला आपण 1.96 दाखवत आहे म्हणून 10⁻⁻1. -1 का आपण घेतला? इतर डेसिमल पॉईंट चालवला. मग इंटू 10⁻31 ॲज इट इज. मग रूल्स ऑफ इंडायसेस नुसार यांचं ॲडिशन 10⁻30 आणि mass. Therefore, the mass of the sun is 1.96 into 10⁻30 kg. म्हणून जे मास आहे सनचं 1.96 into 10⁻30 kg अर्थच्या कम्पॅरेटिव्हली खूप आहे. कारण अर्थमध्ये 10⁻24 आहे आणि मग आणखी 36 zeros are more. So don't look at this, only 1.96. So I hope all the numericals from the exercise you understood this. आणि मग एक क्वेश्चन आहे एक्सरसाइज मधला तर त्याच्याबद्दल थोडं सांगून देतो आणि मग आपला चॅप्टर संपला असं पण जाहीर करू आपण. देन पहा, इट इज क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 एक्सरसाइज मधला क्वेश्चन नंबर 4 5 आता सोडवला आपण न्यूमरिकल्स. त्याच्यावरचा तो पहा. लेट द पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ प्लॅनेट ॲट अ डिस्टन्स r फ्रॉम अ स्टार b t. आता प्लॅनेट आहे, स्टार पासून तो डिस्टन्स r वर आहे आणि त्याचा पिरियड ऑफ रिव्होल्यूशन t घ्यायचा आहे. प्रूव्ह दॅट इफ इट वॉज ॲट अ डिस्टन्स ऑफ 2r. आता जो आज एक्झिस्टिंग डिस्टन्स आहे त्याचा r याच्या डबल डिस्टन्स वर जर असतात तर फ्रॉम द स्टार इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन इज √8t. √8t. तर आपल्याला एक प्रूव्ह करायचं आहे. तर पहा, इथे सांगण्याचा उद्देश म्हणजे की डायजेस्ट आपण दोन तर घेऊ शकत नाही. तर काय करायचं, ज्यांच्यासोबत आपली थोडी जमते तर एकीने जर समजा 9वीची घेतली तर दुसरी जवळ टार्गेटची असेल. आणि मग बरेच विद्यार्थी म्हणतील सर मग आम्ही काय प्रत्येकीच्यातलं तिच्या ह्याच्यातलं नेहमीच घ्यायचं का? बिलकुल घ्यायचं नाही. काय काय घ्यायचं याचं गणित सांगतो. जर समजा आपल्या डायजेस्टमध्ये तो भाग जर कठीण आहे, समजा ॲन्सर दिलेलं आणि त्या डायजेस्टमध्ये जर समजा वेगळं आहे आणि ते सोप्या पद्धतीतील असेल तर मग काय करायची, तेवढी झिरोज करायची. और अदरवाईज पेनने उतरवून घ्यायचं तेवढे ॲन्सर. पेनने उतरवलेलं बेटर ऑप्शन असेल का बरं, तर काय होऊन जाईल, तेवढी प्रॅक्टिस पण होऊन जाईल. तेवढी प्रॅक्टिस पण होऊन जाईल. तर याचंच उत्तर 9वीमध्ये खूप कॉम्प्लिकेटेड दिलेलं आहे. त्याला पण मला समजावून सांगता येईल. पण माहिती आहे का, आत्ताच मी एवढे न्यूमरिकल सांगितले तुमच्या डोक्यात किडे पडे. तर याचं जे उत्तर आहे टार्गेट मधलं बेस्ट आहे. टार्गेट मधलं चांगलं उत्तर आहे. तर पहा, टार्गेट मधलं उत्तर ज्यांना लिहायचं ते लिहून देऊ शकता. मग ॲन्सर मध्ये प्रूव्ह करायचं आहे तर पहिला पॉइंट
पहिल्या पॉइंट मध्ये लिहायचं अकॉर्डिंग टू केपलर्स थर्ड लॉ. अकॉर्डिंग टू केपलर्स थर्ड लॉ. आता थर्ड लॉ काय सांगते तर पाहून घ्या. द स्क्वेअर ऑफ ऑर्बिटल पिरियड ऑफ रिव्होल्यूशन टी. द स्क्वेअर ऑफ ऑर्बिटल पिरियड ऑफ रिव्होल्यूशन टी ऑफ अ प्लॅनेट अराउंड अ स्टार. आता इथं आपण सन नाही म्हणू कारण त्याने गणितात स्टार दिलेला आहे म्हणून. अराउंड अ स्टार इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मेन डिस्टन्स r. क्यूब ऑफ द मेन डिस्टन्स r कारण त्यांच्यामधलं डिस्टन्स कॅपिटल r ने दिलेलं आहे. सो वी विल राइट डाउन हियर r कॅपिटल ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द स्टार. आणि मग लॉ सांगते द स्क्वेअर ऑफ ऑर्बिटल पिरियड ऑफ orbital period of revolution t of a planet. Orbital period of revolution t of a planet around a star is capital R of the planet from the star. आणि म्हणून मग सरळ झाला त्या तिसऱ्या लॉनुसार t square is directly proportional to the r cube. T square is directly proportional to the r cube. Okay, and therefore t square is equal to kr cube. T square is equal to kr cube. So this is our equation number 1. आणि सगळ्यांना सरप्राईज होऊन जाईल म्हणून मग k is equal to constant of proportionality. Where k is constant of proportionality असं पण मेन्शन करून ठेवून द्यायचं. ओके, हे झालं पहिलं. तर कशानुसार अकॉर्डिंग टू केपलर्स थर्ड लॉ तो लिहायचा. फक्त पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑर्बिटल पिरियड ऑफ रिव्होल्यूशन म्हटलं टी दाखवायचा तिथे कॅपिटल. आणि डिस्टन्स जेव्हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मेन डिस्टन्स कॅपिटल आर म्हणायचं. इथं ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन म्हणण्यापेक्षा स्टार म्हणायचं कारण त्यानं गणितात स्टार दिलेला आहे आणि त्याच्यानुसार हे मांडलं. दिस इज अवर फर्स्ट पॉइंट. व्हेरी इझी आणि नवनीत मधलं बघितल्यावर चक्करच येईल तुम्हाला. देन सेकंड नंबर असं नाही म्हणत नवनीत काही नवनीतचे गणित उत्तर चांगले आहे काही टार्गेटचे म्हणून मग आपण दोन्ही पण रेफरन्स मध्ये ठेवायचे. आपल्या याच्यात लगेच कॉम्प्लिकेटेड वाटलं किंवा एकदम डोक्यात चाललंच नाही तर ते दुसऱ्या डायजेस्ट मध्ये बघून घ्यायचं ते आणि त्याला काही एवढा प्रॉब्लेम येणार नाही. Then second point, when the planet is at distance of 2r. आता planet कंडिशन दिलेली आहे त्यानं किती डिस्टन्स होता इट इज ॲट 2r डबल आजच्यापेक्षा फ्रॉम द स्टार. देन इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. आता पहिल्याला आपण पिरियड ऑफ रिव्होल्यूशन टी घेतला होता. आता काय आहे कंडिशन बदलली की डिस्टन्स 2r आहे म्हणून मग आपण त्याला टी डॅश म्हणू. पिरियड ऑफ रिव्होल्यूशन टी डॅश will be हे लिहायचं आहे. when the planet is at distance of 2r 2 आणि capital R from the star, then its period of revolution t dash will be. टी डॅश का बरं घेतला तर कंडिशन बदलवली. आर असतात आपण कॅपिटल टीच ठेवला असता त्याने 2r केलेला आहे. दॅट्स वाय इट इज टी डॅश. आता मग काय होईल त्या कंडिशन नुसार टी डॅश. ओके, टी डॅश चा स्क्वेअर टी डॅश चा स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 2r चा क्यूब कारण आता डिस्टन्स काय झालं 2r झालं आणि मग t dash square is directly proportional to 2r cube. Okay, then it is t dash square is equal to k 2r cube. 2r cube होऊन जाईल. Okay, so this is our equation number 2.
तर याला आपण असं लिहिलं 2 नंबरला पाहून घ्या. When the planet is at distance of 2r from the star, then its period of revolution t dash will be. It is t dash चा square is directly proportional to 2r चा cube. आणि हे कुठून आलं तर केप्लरच्या तिसऱ्या लॉ नुसारच लिहिलं. ओके, मग त्याला आपण हे डायरेक्टली प्रोपोर्शनलचं साइन काढून टाकलं. t dash square is equal to k into 2r चा क्यूब आणि where k is the constant of proportionality. आता याला 1 आणि याला 2 म्हटलं, मग पुढचं थर्ड स्टेप मध्ये डिवाइडिंग इक्वेशन 1 by 2, डिवाइडिंग इक्वेशन 1 by 2 आणि मग 1 ला 2 ने डिवाइड केलं, बघा काय होईल तर t स्क्वेअर divided by t dash square. Okay, t square divided by t dash square is equal to, आता इथं t square सोबत kr cube होता. Here it is k 2r cube. Okay, पाहून घ्या समजलं की नाही. तर काय केलं, डिवाइडिंग इक्वेशन 1 by 2, 1 वर t square सेकंडली डिवाइड करत आहे म्हणून डिवाइडेड बाय टी डॅश स्क्वेअर. मग इथं के आर क्यूब म्हणलं, इथं के 2r क्यूब. आता कॉन्स्टंट असल्यामुळे दॅट विल गेट कॅन्सल. सो इट इज टी स्क्वेअर अपॉन टी डॅश स्क्वेअर इज इक्वल टू आर क्यूब आणि मग इथं 2चा क्यूब होईल इंटू आर क्यूब. 2चा क्यूब इंटू आर क्यूब होऊन जाईल. पाहून घ्या